फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर कशा आहात तुम्ही? होप सगळं ठीक आहे. तिकडे सुद्धा सगळं मस्त आहे. आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आमच्याकडे पेंगोलीन ही मांजर निघालेली आहे. तर खवल्या मांजर इकडे सगळे तसेच म्हणत होते तिला. तर कारण की तिचं जे वरचं कवर होतं खूप हार्ड आणि असं पानावर एकावर एक पान जणू काही ठेवलेलं आहे आणि असं हार्ड होतं खूप खवल्यासारखं. तर त्याच्यामुळे तिला खवल्या मांजर इकडे सगळे म्हणत होते आणि इंग्लिशमध्ये तिला पेंगोलीन असे म्हणतात. तर ती आल्यामुळे इकडे सगळ्यांची जाणरली. त्याच्यामुळे तिथे आमच्याकडे आता कचरा साफ करणं सुरू झालेलं आहे. म्हणजे आता पावसाळा जस्ट लागलेला होता, सगळीकडे पूर आलेला, पण आमच्याकडे काय अजूनही पाहिजे तसा पाऊस नाही आला. अगदी हलका हलकासाच आला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा असे खूप झाडं मोठे लवकर होऊन गेलेले आहेत ते. तर त्याच्यामुळे आता आमच्याकडे थोडंसं भरणं समोर सुरू आहे. आणि त्याच्यासमोर कचरा जो आहे भरपूर वाढलेला तो आता साफ करणं सुरू झालेलं आहे. कारण प्रत्येक वेळेस पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये जेव्हा जनावरे येतात, मागच्या वेळेससुद्धा जेव्हा भालू आलेली होती, अगदी आमच्या घरासमोरच होती, तिकडूनच पळाली ती. तर जेव्हा ती भालू आलेली होती तेव्हासुद्धा कचरा असा साफ झालेला होता. आता ही मांजर आलेली आहे, त्याच्यामुळे आता कचरा आणखी साफ करणं सुरू झालेलं आहे. तर रोजचीच आता माणसं वगैरे येत आहेत, ते कचरा वगैरे जेवढा होईल तेवढा साफ करतात, नगर परिषदवाले वगैरे येऊन, आणि त्यानंतर ते जातात. तर आजसुद्धा साफ करणं सुरू आहे. मी थोडंसं त्यांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते. आणि आता करता करता तो छानपैकी आता समोरचा जो हा ओपन स्पेस आहे त्याच्यामुळे तिथे कचरा येणारच. कुणाचा प्लॉट नाही काही नाही, त्याच्यामुळे तिथे कचरा येणारच. त्याच्यामुळे तो नगर परिषदवाल्यांनाच करावा लागणार. नाही ते ज्यांचा प्लॉट असतं त्यांना आपण म्हटलं असतं, पण असं काही नाही, तो नगर परिषदवाल्यांनाच करावं लागणार, कारण ती ओपन स्पेस आहे ती. तर आता ते लोक येत आहे, छान साफ करत आहे. आणि एखादी असे कुठे आणखी एखादी दिसतील तर मी तुम्हाला कोणते प्राणी तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. व्हिडिओ तुम्ही नक्की बघत चला. आता वाजत आहे जवळपास 11 वाजत आहे आणि जस्ट माझा स्वयंपाक होऊन मी बसलेली आहे, कारण मला तो व्हिडिओ अपलोड करायचा होता. तर आधीचा व्हिडिओ अपलोड करून घेते आणि तुम्ही माझी नक्की व्हिडिओ बघत चला. आता आमच्याकडे पावसाळ्यात नवीन नवीन तुम्हाला प्राणी पक्षी पाहायला मिळणारच. आणि त्याचबरोबर आता आज सॅटर्डे आहे, मुलं स्कूलमध्ये गेली आहे, ती आज लवकर येतील 12:30ला. आणि माझं जस्ट फक्त स्वयंपाक झालेला आहे आणि मशीनमध्ये कपडे टाकलेले आहेत. आता भांडे, किचन, झाडझूड, फरशी सगळे कामं तसेच आहेत. मिस्टरसुद्धा गेलेले आहेत, त्यांना काहीतरी काम होतं ते गेले आहेत काम करायला. आणि चला आता थोडीशी पिऊने आवरसावर करून ठेवलेली होती आणि मुलांना आज टिफिनमध्ये मला द्यायचं होतं, ते म्हणजे मी पोहेच दिले मुलांना, त्याच्यामुळे त्यांचे पोह्यांचा नाश्ता झाला, माझा चायचा झाला. आणि पोहे चाय झाला सगळा नाश्ता वगैरे. त्यानंतर मी आत्ता जस्ट स्वयंपाक केला. तर आमच्याकडे बनवली आहे मी काटवलची भाजी. कुणाला काटवल माहिती आहे ते नक्की सांगा. आता ते जस्ट पावसाळ्याची मिळतात, हे सुद्धा एक रानफळ आहे आणि खूप छान भाजी लागते याची. तर आता मी ती भाजी बनवलेली आहे, सोबत वरण भात पोळी, अशा प्रकारे स्वयंपाक झाला आहे. पण किचन खूप खराब झालेली आहे, आता किचन साफ करते. आणि त्यानंतर मग आता आपला ब्लॉगसुद्धा मी कंटिन्यू करते, तर तुम्ही नक्की ब्लॉग बघत चला. आणि तुम्हाला आवडेल तर नक्की लाईक सबस्क्राईबसोबत शेअरसुद्धा करत चला. तर चला मी आता थोडंसं तुम्हाला बाहेरचं व्ह्यू दाखवते आणि सोबत घरामध्ये दाखवते. आता कामं स्वयंपाक झाला, पण बाकीचे जे कामं आहेत ते करते. आणि त्याचबरोबर बाहेरसुद्धा कचरा थोडा साफ करणं सुरू आहे, ते सुद्धा दाखवते. चला 10:30 होत आहे आणि जस्ट मी आता इथे कपडे राहते, माझे कपडे घेऊन गेलेली आहे मी. बाकी व्यवस्थित थोडंसं पिऊन लावून ठेवलं आहे. बघा किचन माझे खूप बेकार आहे. तर मी तुम्हाला जस्ट भाजी दाखवते. हे बघा, ही आहे काटवलची भाजी आहे, सोबत एक वरण, पोळी आहे जी मला कडक आवडते म्हणून मी कडक ठेवलेली आहे एक. माझ्या पोळ्या झाल्या की त्यावर एक शेवटची पोळी ठेवते आणि मग ती पोळी मी खाते. सोबत इथे आहेत आणि इथे बाकीच्या पोळ्या आहेत. बाकी घरातली आता झाडझूड वगैरे व्हायची आहे, ते मी आता नंतर करते. नंतर म्हणजे जस्ट आताच करते. बघा पायदान वगैरे त्यासाठीच टाकून आहे, फक्त लावलू झाली, आता जस्ट झाडझूड वगैरे करते. चला आता आपण जाऊया बाहेर. तर बघा आज वातावरण खूप सुंदर आहे, पाऊस नाही आहे काही, वातावरण खूप छान आहे, पाऊस वगैरे नाही आहे. आणि आमच्याकडे आता कचरा साफ वगैरे करणं सुरू आहे. सोबत मी तुम्हाला आता घर दाखवलं, आता बाहेरचं दाखवते. आणि बघा छान गार वारा येत आहे, या पामच्या झाडावर तुम्हाला समजलं असेल. आणि त्याचबरोबर बाहेर आमच्याकडे सुरू आहे भवरण टाकणं आणि हलका हलका बारीक बिलकुल असा पाऊस सुरू आहे. आणि बघा मी सांगितल्याप्रमाणे बाहेरचं असं जे पूर्ण असा कचरा आहे या साईडने आहे. आता इकडे हळूहळू येतील ती लोक. आणि या साईडने बघा गाडीच्या समोर भरपूर तिथे कचरा होता, म्हणजे खूप अशी माणसं उभी राहील इथपर्यंत झाडं होती. बघा या साईडने जशी आहे तशी या साईडने सुद्धा होती, पण आता तिकडची साफ करणं सुरू झालेली आहे आणि एका जागी त्यांनी कचरा टाकून ठेवलेला आहे. तर सोबतच आमच्या कडे सुद्धा भरण आणून टाकलेलं आहे.
आणि इकडे बघा भरणाच्या मागे खूप मोठी मोठी झाडं आहे, कारण तो एक गड्डा आहे आणि गड्ड्यामध्ये मोठी मोठी झाडं आहेत. तर तिथे आता भरण टाकून ते लेवल वगैरे करायचं आहे. आणि इथेच कोणतेही प्राणी वगैरे लपून राहतील किंवा काही होईल म्हणून त्याच्यामुळे आता हे भरण आणणे सुरू झालेलं आहे. हे बघा आता ट्रॅक्टर भरून भरण आलेलं आहे आणि हे भरण एका रांगेमध्ये असं टाकत आणत टाकायचं. बघा मागे भरणाचे ट्रॅक्टर सुद्धा आलेलं आहे, कारण कचरा खूप झाला. हा जो डीप भाग आहे तो त्यांनी साफ करत आहे आणि साफ केल्यानंतर तिथे जो कचरा आहे तो काढेल आणि कचरा काढल्यानंतर जो गड्डा आहे तो गड्डा वगैरे त्यांनी भरून काढेल. त्यासाठी म्हणून ते भरण येत आहे आणि रोजच थोडं ना बघा बाहेर आता तुम्हाला मागे मी दाखवलं तर ते म्हणजे आमच्याकडे भरण आलेलं आहे. तर भरण यासाठीच आणणं सुरू आहे, जो त्यांनी साफसूफ केलेला आहे. आणि तिथे जो गड्डा आहे आमच्या घरासमोर तिथे खूप झाड मोठे मोठे होतात, त्याच्यामुळे तिथे नवीन नवीन पक्षी प्राणी तुम्हाला पाहायला मिळणार. तर त्याच्यामुळे तिथे आता ते नाही व्हावं म्हणून आता ही लोक छान नगर परिषदवाली आणि आमच्या समोर ते एक भाऊ राहतात, तर त्यांनीच तिथे आता आणून टाकत आहे पूर्ण मटेरियल वगैरे, म्हणजे भरण जे घरांचं वगैरे असतं किंवा नदीचा गाडी म्हणजे जे आता मलाही नाही माहीत भरण, तर ते भरण वगैरे आहेत ते भरण वगैरे आणून तिथे टाकत आहे. आमच्या समोरसुद्धा तुम्हाला दिसलं असेलच. आणि ते भरण टाकून छान लेवल वगैरे करतील आणि लेवल केल्यानंतर मग छान तिथे आता गार्डन वगैरे बनतो की काय, तर ते तुम्हाला मी जसं होईल तसं दाखवतच जाईल. आणि इथे बघा मी तुम्हाला आणखी म्हणजे आता तिकडच्या साईडे टाकणं सुरू झालं. आता हा भरण एकदम समोर टाकत आहे नेऊन, कारण समोरूनपासून जो रोड आहे रोडला लेवलला लागून म्हणजे आमच्या सगळ्यांच्या समोरचे सर्वात आधीचं जे घर आहे तिथून असं लागून तर सर्वात शेवटच्या घरापर्यंत हे भरण एका रांगेमध्ये आणून भरणार आहेत. कारण त्या साईडनीच रोड आहे आणि त्या साईडनीच जे होईल ते नाली असो रोड असो त्या साईडनीच होईल. त्याच्यासाठी हा होत आहे. मी स्वयंपाकला तयारी सुरू आहे आणि आज स्वयंपाक काही नाही, कारण खूप सारं जेवण आहे. तर मी आता स्वयंपाक बनवणार नाही, मी आता बनवणार आहे, कारण की वरण भात भाजी पोळी सकाळची तशीच आहे. मुलं स्कूलमधून आली आणि त्यांनी काही जेवण केलेलं नाही, त्याच्यामुळे तेच आता रात्री खातील. आज मी बनवणार आहे ते म्हणजे कोहळ्याची बोंड, ज्याला पंपकिन म्हणतो. तर तेच आता छान मग स्वच्छ धुतले, वरचं कवर काढलं आणि त्याला छान कापून मी आता थोडंसं अगदी पाणी टाकून गंजामध्ये ते उकडत आहे. खूप लवकर शिजते ते आणि वरण्यासाठी पाणी टाकलेलं आहे, कारण गंजामध्ये हलकंसं बिलकुल असं 2 चम्मच पोहे खायचे चम्मचभरून पाणी टाकलं असेल. त्याच्यामुळे आता वरती ताटावर पाणी ठेवते जेणेकरून ते छान मऊ व्हावेत. तर त्यासाठी थोडंसं खोबरं कापून घेतलेलं, मला आवडतं त्या भज्यामध्ये खोबरं, आणि हे गोड भजे असतील त्यासाठी मी तेल तापवत ठेवलेलं आहे आणि अगदी लवकर होतात. आणि त्याच्यानंतर मग जे पंपकिन आहे ते नरम झाले, त्याच्यामध्ये खोबरं टाकलं जे बारीक केलेलं होतं, त्याच्यानंतर गव्हाचं पीठ आहे हे आणि साखर. तर गव्हाचं जे साखर आहे ते मी पंपकिन जेव्हा गरम होते तेव्हाच टाकून दिलेली होती, ती विरघळून केली. त्याच्यानंतर आपल्याला तिथे बोंड बनतील एवढेसं पीठ कणिक टाकायची आहे तिथे, आणि कणिक टाकल्यानंतर हे छान गरम तेल छान गरम होऊ द्यायचं. आणि मग मीडियम लो फ्लेवर म्हणजे मीडियमच, याच्यामध्ये लोमध्ये नाही आणि हायमध्ये सुद्धा नाही. हायमध्ये लवकर जळतील आणि लोमध्ये ते शिजणार नाहीत, त्याच्यामुळे मीडियम याच्यावर ते छान तेल आधी गरम होऊ द्यायचं आणि मग मीडियम आचेवर ते छान तळायचे ते. आणि तळल्यानंतर बघा असे या प्रकारे मस्तपैकी बोंड झालेले आहेत. आमच्याकडे याला कोहळ्याचे बोंड म्हणतात. अतिशय गोड आणि सुंदर वाटतात खायला. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय.